स्मशानात ज्या महिलेवर अंत्यसंस्कार सुरू होते तीच महिला जिवंत स्मशानभूमीत चालत आली आणि संपूर्ण गावच भीतीनं थरथरलं. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील एका 37 वर्षीय गृहिणीचा काही दिवसांपासून ठावठिकाणा नव्हता. ती अचानक घरातून निघून गेली होती आणि त्यानंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. कुटुंबियांनी नातेवाईकांकडे, परिचितांकडे आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला. दिवस उलटत गेले पण तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती. अखेर तिच्या पतीने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत होते. कुटुंबासाठी प्रत्येक दिवस चिंता वाढवणारा होता. ती कुठे गेली असेल, तिच्यासोबत काही अनर्थ तर झाला नसेल ना, असे अनेक प्रश्न कुटुंबियांच्या मनात होते. मात्र त्याच काळात मिरज तालुक्यातील निलजी बामणी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली. नदीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था पाहता तो काही दिवसांपासून पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता आणि याच मृतदेहामुळे बेपत्ता महिलेच्या कुटुंबाच्या आयुष्याला धक्का देणारी घटना घडणार होती. पोलिसांनी नदीत सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मृतदेहाची अवस्था खराब झाल्यामुळे चेहरा स्पष्टपणे ओळखता येत नव्हता. अशा परिस्थितीत पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता की हा मृतदेह नेमका कोणाचा आहे. तपासादरम्यान जयसिंगपूरमधून बेपत्ता झालेल्या महिलेची माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं. त्याक्षणी कुटुंबियांची अवस्था काय झाली असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. काही दिवसांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती कदाचित या जगातच नाही अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती. मृतदेहासमोर उभं राहून पतीने त्याची पाहणी केली. चेहरा ओळखण्यासारखा नव्हता, मात्र शरीरावर काही खुणा होत्या. त्यात साडी आणि गालावरचा एक तीळ ही खूण विशेष लक्षात आली आणि याच एका खुणेने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण दिलं. मृतदेहाच्या गालावर तीळ होता. बेपत्ता झालेल्या पत्नीच्या गालावरही तीळ असल्याचं पतीला माहीत होतं. त्यामुळे इतर काही खुणा आणि कपड्यांवरून त्याला हा मृतदेह आपल्या पत्नीचाच असल्याचा विश्वास वाटला. परिस्थिती ही तशीच होती. पत्नी अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. नदीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता आणि त्या मृतदेहावर तशीच एक खूण होती. त्यामुळे कुटुंबियांनाही तोच मान्य केला. ती मान्य केलं कुटुंबियांनी. पोलिसांकडून आवश्यक प्रक्रिया करण्यात आली आणि अखेर त्या मृतदेहाला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं. काही वेळांपूर्वीच पर्यंत ज्या घरात पत्नी परत येईल अशी आशा होती त्याच घरात आता तिच्या मृत्यूची बातमी पोहोचली होती. दुःखाचं वातावरण निर्माण झालं आणि कुटुंबियांवर अक्षरशः आभार कोसळलं. यानंतर उदगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात आली. मंगळवारी रात्री नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावातील काही लोक स्मशानभूमीत जमा झाले. वातावरण पूर्णपणे शोकाकुल होतं. घरातील व्यक्तींच्या डोळ्यात अश्रू होते. ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवलं ती आता कायमची सोडून गेल्याच्या भावनेने कुटुंबीय दुःखात होते. अंत्यविधीची प्रक्रिया सुरू झाली. उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटत होतं की ही त्या महिलेची अखेरची वेळ आहे. काही वेळातच अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली. राखही जमा करण्यात आली. कुटुंबीय घरी परतले. मात्र त्या रात्री कोणालाही कल्पना नव्हती की अंत्यसंस्कारामागचं सत्य अजून समोर आलेलं नाही. बुधवार सकाळ झाली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर राख विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर नातेवाईक आणि मित्रपरिवार दुःख व्यक्त करण्यासाठी कुटुंबियांच्या घरी येऊ लागला. घरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण कुटुंबियांना धीर देत होता. काही जण मागील काही दिवसातील घटनांची चर्चा करत होते. बेपत्ता झालेली महिला, तिचा शोध, नदीत सापडलेला मृतदेह आणि त्यानंतर झालेला अंत्यविधी सगळं अगदी खरं वाटत होतं. कुटुंबियांनीही आपली जवळची व्यक्ती गमावल्याचं मनाशी स्वीकारलं. पण त्याच वेळी गावातील एक अशी हालचाल सुरू झाली ज्यामुळे पुढच्या काही मिनिटात संपूर्ण कथेचा अर्थ बदलणार होता. अचानक त्या महिलेबद्दल एक बातमी गावात पसरली. काही लोकांना सुरुवातीला त्यावर विश्वास बसत नव्हता, कारण ज्या महिलेवर काही तासांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले होते तीच महिला जिवंत असल्याची माहिती समोर येत होती. पण ती कुठे, ती अचानक गावात कशी आली आणि ती जिवंत जर होती तर मग स्मशानभूमीत ज्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले तो मृतदेह नेमका कोणाचा होता, हे प्रश्न एकामागून एक समोर येऊ लागले. काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलं की ती महिला गावात आली होती. त्यामुळे आधीच दुःखात असलेले कुटुंबीय हादरले. काही नाही तर हा प्रकार पाहून आपण स्वप्न तर पाहत नाही ना असं वाटू लागलं. काही तासांपूर्वी जिच्यासाठी अंत्यविधी झाला ती व्यक्ती जिवंत असल्याचं समोर येणं म्हणजे कल्पनेपलीकडची गोष्ट आहे. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची आणि धक्का देणारी बाब म्हणजे ती महिला गावात कशासाठी आली होती हे समजल्यावर या घटनेतील आणखी एक विचित्र योगायोग समोर आला. कुटुंबियांना तिचा शोध घेऊनही ती सापडत नव्हती. तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे तिच्याशी संपर्क होण्याची शक्यता जवळजवळ संपली होती. मात्र अचानक ती महिला गावात आली होती. तिच्या येण्यामागे कोणताही मोठा नाट्यमय हेतू नव्हता. ती एका रोजच्या व्यवहारासाठी गावात आल्याचं समोर आलं. ती बचत गटाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आली होती. कल्पना करा, एका बाजूला तिच्या नावाने अंत्यसंस्कार पूर्ण झाले होते आणि दुसऱ्या बाजूला तीच महिला आपल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी जिवंतपणे गावात चालत आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर गावातील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र या बातमीची माहिती त्या महिलेलाही मिळाली. आपल्या नावाने दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार झाले असल्याचं कळताच ती घाबरली. परिस्थिती अचानक गंभीर झाली. ती पुन्हा गावात निघून गेली. आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. एकीकडे महिलेचा शोध सुरू होता, बेपत्ता महिलेचा शोध सुरू होता आणि दुसरीकडे जिच्या नावाने अज्ञात महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती महिला जिवंत होती. मग नदीत सापडलेला मृतदेह कोणाचा आणि त्या मृतदेहाची खरी ओळख पटवताना एवढी मोठी चूक कशी काय झाली, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलिसांनी महिलेचा मोबाईल फोन तपासायला सुरुवात केली. काही काळ बंद असलेला मोबाईल अचानक सुरू झाला. ही बाब पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. मोबाईल सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला आणि अखेर गोष्ट स्पष्ट झाली. जिच्या नावाने अंत्यसंस्कार झाले होते ती महिला प्रत्यक्षात जिवंत होती. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून तिची सुरक्षितता तपासली. मात्र यामुळे प्रकरण संपलं नाही, उलट खरी गूढता आता सुरू झाली. कारण आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला. स्मशानभूमीत ज्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले ती महिला नेमकी कोण होती.
या प्रश्नाचं उत्तर मिळणं अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण नदीत सापडलेल्या त्या अज्ञात मृतदेहाला एका जिवंत महिलेची ओळख देण्यात आली होती. केवळ काही साम्य असलेल्या खुनांमुळे एका कुटुंबाने व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं मानलं आणि अंत्यसंस्कार करून टाकले. पण आता ती व्यक्ती जिवंत असल्याचं स्पष्ट झालं होतं. म्हणजे स्मशानात जाळण्यात आलेला मृतदेह दुसऱ्या कोणातरी महिलेचा होता. तिच्या कुटुंबियांना कदाचित अजूनही तिचा शोध असेल. तिचा बेपत्ता होण्यामागे नेमकं कारण काय होतं, ती नदीत कशी पोहोचली, कशामुळे तिचा मृत्यू झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची ओळख अजून का पटली नाही, या प्रश्नांचा तपास पुढे केला जात होता. या संपूर्ण घटनेत एक छोटीशी खून किती मोठा गैरसमज निर्माण करू शकते याचं उदाहरण समोर आलं. मृतदेहाच्या गालावरचा तीळ आणि बेपत्ता महिलेच्या कार्यावरचा तीळ यामुळे ओळख पटल्याचा समज झाला. त्यात कपडे आणि इतर काही बाबींची सांगड घातली गेली. पण मृतदेहाची खात्रीशीर ओळख पटवण्यासाठी केवळ बाह्य खुनांवर अवलंबून राहणं किती धोकादायक ठरू शकतं हे घटनेतून समोर आलं. काही तासांपूर्वी कुटुंबियांनी ज्याला आपला अंतिम निरोप दिला ती व्यक्ती आता जिवंत होती. सध्या या घटनेचा तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत. नदीत सापडलेल्या त्या अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत. दुसरीकडे जिच्या नावाने अंत्यसंस्कार झाले ती महिला जिवंत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कुटुंबियांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पण त्याचवेळी आपल्या नावाने दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार झाल्याची कल्पना किती भयानक असेल याची कल्पनाही करवत नाही. एका चुकीच्या ओळखीमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि पोलिसांसमोर एका अज्ञात मृतदेहाचं गूढ समोर आलं. आणि म्हणूनच या संपूर्ण घटनेतील सर्वात मोठा धक्का शेवटी समोर येतो. ज्या महिलेला कुटुंबियांनी मृत समजलं, जिच्यासाठी अंत्यसंस्कार झाले, जिची राख विसर्जित करण्यात आली, ती महिला मेलीच नव्हती, ती जिवंत होती. इतकंच नाही तर अंत्यसंस्कारानंतरच्या सकाळी तीच महिला गावात आली आणि बचत गटाच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी चालत गेली. तिच्या जिवंत असल्याची माहिती समोर येताच गावातील लोक अक्षरशः हादरले. पण या धक्क्यापेक्षाही मोठं रहस्य अजून बाकी आहे. स्मशानात ज्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले ती महिला होती तरी कोण? नदीत सापडलेल्या त्या अज्ञात महिलेची खरी ओळख काय? तिचा मृत्यू कसा झाला आणि एका जिवंत महिलेची ओळख तिच्या मृतदेहाशी कशी जोडली गेली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता जयसिंगपूर पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. तोपर्यंत मात्र उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात घडलेली ही घटना एकच प्रश्न विचारायला भाग पाडते, जिच्यावर अंत्यसंस्कार झाले ती महिला नेमकी कोण होती?